नमस्कार मित्रांनो, आज आपल्या अभंग सिरीजच्या डे 44 मध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत. आजचा अभंग साधा नाही आहे, पण हा आजचा अभंग आपल्याला मर्यादा फोडायला शिकवतो. आणि आजचा अभंग आहे संत रामदास स्वामी यांचा. संत रामदास स्वामी म्हणतात, बोलवेना ते बोलावे, चालवेना तेथे जावे. म्हणजे काय? जिथे आपल्याला वाटतं ना की हे काम माझ्याने होणार नाही, आपण तेथेच पाऊल टाकायला पाहिजे, असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात. लोक काय करतात की जे जमतात तेच करतात, पण खरं तर वाढ कुठे होते? जिथे आपल्याला भीती वाटते ना, तेथेच खरं वाढ होते. पुढे रामदास स्वामी म्हणतात, नवल स्वरूपाचा योग, जीवनपणाचा वियोग. म्हणजे काय? जेव्हा माणूस स्वतःच्या मर्यादेपलीकडे जातो ना, तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळंच कळायला लागतं. आणि आपला जो मी नावाचा अहंकार असतो ना, तो अहंकार पूर्णपणे सैल होतो आणि उरतो फक्त अनुभव. पुढे संत रामदास स्वामी म्हणतात, हाता नये तेची घ्यावे, मने विन आटोपावे. आपण नेहमी काय करतो? हिशोब करून विचार करून जगतो, पण काही गोष्टी मनाच्या पलीकडच्या असतात, त्या फक्त अनुभवायच्या असतात. आणि शेवटच्या वेळी संत रामदास स्वामी म्हणतात, रामदासी दृढ बुद्धी होता सहज समाधी. म्हणजे काय? जेव्हा मन स्थिर होतं, हट्ट, भीती, अहंकार कमी होतो, तेव्हा आपल्या जीवनात एक शांत अवस्था येते. ती जबरदस्तीने येत नाही, ती सहज येते. अभंगाचा अर्थ सांगायला गेले ना, तर समर्थ रामदास स्वामी आपल्याला काय सांगतात की मर्यादा तोड, भीतीच्या पलीकडे जा. ते म्हणतात की जे अशक्य वाटतं ना, तेच खरा बदल आहे. तेव्हा काय होतं की तेव्हा मी हा कमी होतो आणि शांतता वाढते. या अभंगातून आपल्याला संत रामदास स्वामी एकच सांगतात की कम्फर्ट झोनमध्ये राहिलास तर जुनाच राहशील, आणि त्या बाहेर गेलास तर काहीतरी नवीन करशील आणि काहीतरी नवीन होशील. तर मित्रांनो, पुढच्या अभंगात पुन्हा भेटूया. रामकृष्ण.